नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सगळे? सर्वांना शुभ सकाळ. तर आज आहे महाशिवरात्र. तर आमच्या ताईंनी मस्त छान दारात रांगोळी काढली. रांगोळी काढल्यानंतर देवपूजा वगैरे झाली. देवपूजा केली. साहेबांनाही बंदोबस्त लागलेला, तर साहेबांना जायचं होतं आमच्या, तर त्यांनाही डबा वगैरे बनवून दिला. तेही ड्युटीला निघालेले. आणि मग आमचा सर्वांचा उपवास होता घरी. सगळ्यांना मला फराळाचं करायचं होतं, तर मी ती तयारी करायला घेतलेली. तर मी करणार होते शाबूची खिचडी आणि नायलॉन. आणि तर ही नायलॉनची तयारी केलेली मी. आणि तेल गरम केलं, शेंगदाणे काढून घेतले. शेंगदाणे काढून घेतल्यानंतर मग नायलॉन टाकलं त्याच्यात. नायलॉन हे कधी पण मीडियम गॅसवर तळायचं, बारीकही गॅसवर तळायचं नाही आणि फास्टही गॅसवर तळायचं नाही, कारण नायलॉन तळताना खूप उडतं आणि फास्ट गॅसवर तळलं की ते दाताखाली चिटकतं, ते व्यवस्थित लागत नाही. त्याच्यामुळे मीडियम गॅसवर तळायचं. आणि नंतर बटाट्याचा खीस टाकला. बटाट्याचा खीस हा बारीक गॅसवर तळायचा, फास्ट गॅसवर तळला की तो करपतो. आणि मिरची टाकली. तर अशा प्रकारे सर्व मी तळून घेतलेले. आणि हा झाला माझा नायलॉन तळा. त्यामध्ये मी थोडं 1 चमचाभर मीठ टाकलं आणि पिठी साखर केली होती मी, तर तीही 1 चमचाभर पिठी साखर टाकली. ते झाल्यानंतर मग मला त्याच कढईमध्ये शाबू परतायचा होता, त्याच्यामुळे मी शाबूची तयारी केली. बटाटा वगैरे कापून घेतला आणि मग त्यात टाकला. शाबू परतून घेतला. ते झाल्यानंतर माझा फराळ सगळा झालेला आणि अशा प्रकारे फराळ केला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.